हॅलो डिअरीज गाईज. तर आज ना स्पेशल असा दिवस आहे आमच्यासाठी. म्हणजे फर्स्ट टाईम आहे ना राजनंदिनी काहीतरी खाणार आहे आणि तिचं म्हणजे अन्नप्राशनचा दिवस आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे. आजपर्यंत ना आमच्या रिलेटिव्हमध्ये म्हणजे आमच्यामध्ये ना असं कोणीच केलेलं नाही आहे. काय असतं ते अन्नप्राशन त्यांना काही म्हणजे नाहीच आहे, हा प्रकार नाहीच आहे आमच्यामध्ये, कोणी केलेलाच नाही आहे. फक्त एक व्हिडिओच्या आधारावरती मला हे क्रिएट करायचं आहे. म्हणजे आता आजकाल तर आपण व्हिडिओ बघतोच ना, तर अन्नप्राशन वगैरे हे पण असतं. तर मग मी पण म्हटलं आपण पण मेमरी क्रिएट करूया. तेवढंच म्हणजे एक राहणार ना, ती मोठी झाली की पण तिला सांगता येईल, ती बघेल सुद्धा की बापरे माझ्यासाठी एवढं केलेलं. तर तोच उद्देश आहे. आणि भरपूर असा चॅनलला तर रिस्पॉन्स काही मिळतच नसतो, असो आता काय करणार ना. पण असो माझी मेमरी तर क्रिएट होते आणि एक म्हणजे लॉंग टर्म मेमरी असते ना ती. तर आता चॅनलवर पोस्ट झाली म्हणजे आपण तिला केव्हाही बघू शकणार. तर आणि माझं काय आहे ना, मला सगळंच करायचं असतं. मी खूप हौशी आहे, सगळे तसेच म्हणतात. आणि मला पण असं वाटतं की मला म्हणजे ना सगळं असं काही क्रिएट करायचं असतं. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत म्हटलं तर बापरे मी कसं सोडणार ना. तर मला ते अन्नप्राशनचा दिवस करायचा आहे. माझे हस्बंड देखील मला तेवढंच सपोर्ट करतात. म्हणजे काय करायचं बाई तू कर, आणि ते पण एक्सायटेड असतात. एवढं इवन म्हणजे मंथली फोटोशूट म्हणा, सगळं म्हणा. तर मेन मी म्हणजे डेकोरेशन मी काहीच नाही केलेलं आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ना की मी कोणते टॅग्स वगैरे घेतलेले आहे. तर मी रात्री काय केलं माहिती का, रात्री मी आम्ही गेलो होतो एक मावशीला भेटायला. त्यात जरा आजारी होता ना, तर त्यामुळे जरा लेटच झालं. फक्त खाऊन पिऊन वगैरे गेलो होतो आम्ही. आणि नंतर आल्यानंतर मग काय थोडं लेटच झालं होतं. तर मग राजनंदिनीला थोडंसं सांभाळावं लागतं, तिच्यासोबत खेळावं लागतं. मग आजचा टाईम होऊन गेला आणि तिला झोपायला पण वेळ लागलेला. ती झोपल्यानंतर मग मी 1 ते 1:30च्या दरम्यान मी काही जे थोडंसं फार म्हणजे लाईटिंग वगैरे लावली. आता लाईटिंग वगैरे मला म्हणजे अंधाराच्या अगोदरच करायचं आहे मला तो प्रोग्राम. पण मग एक डोर वगैरे लावून एक थीम क्रिएट करायची फोटोशूटसाठी. तर ते छान वाटणार. त्यासाठी मी म्हटलं लाईटिंगचं जरा थोडंसं किचकट काम असतं, प्रॉपर पद्धतीने ते लावता आलं पाहिजे, म्हणून मी रात्रीच ती लावून घेतली. आणि बाकीचे जे काही आहे ते शुभ अन्नप्राशन वगैरे जे टॅग्स वगैरे आहेत तर ते आत्ता करणार. आता माझं तर सगळं आवरून झालं आहे, घरातली कामं म्हणा, माझी आंघोळ वगैरे. आणि राजनंदिनीची पण आंघोळ वगैरे केली. आता ती सध्या झोपलेली आहे. तर म्हटलं तेवढ्या वेळात आहे ना मी डेकोरेशन करून घेतले. आता मेन मी रविवारीच ठेवलं आहे, कारण मला 17 तारखेला ठेवायचं होतं. आणि राजनंदिनीच्या पप्पांना तर संडेला सुट्टी असल्यामुळे मग म्हटलं ठेवलं. पण नेमकं आज काम आलं, मला सोनारच्या दुकानात पण जायचं होतं, त्याच्यासाठी घ्यायचं होतं मला चांदीचं ताट, चमच, वाटी वगैरे असं काही घ्यायचं होतं. पण म्हटलं जाऊ दे आता, ये जाऊन तू लवकर. आणि मग बाकी काय आहे आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीचं हे केलं आहे, लाईटिंग वगैरे लावली आहे. आणि ते बाकीचं टॅग वगैरे मग सगळं लावून झालं ना, मग मी दाखवेल तुम्हाला. असं लावून दाखवण्याचा व्हिडिओ क्रिएट करत बसल्यानं खूप लॉंग व्हिडिओ होणार. आणि तसं तर रिस्पॉन्स काही भेटत नाही, त्यामुळे जास्त काही मेहनत घ्यायचीच नाही. जेव्हा कुठं रिस्पॉन्स भेटायला लागला तर तेव्हा आपण डिटेलने शेअर करूयात. तर दाखवते मी तुम्हाला कसं केलं आहे मी लाईटिंग वगैरे. एवढं प्रॉपर पद्धतीने जरा खालीवर झालं आहे, पण ठीक आहे आपण ॲडजस्ट करू. म्हणजे खाली काहीतरी ते लपवण्याचा प्रयत्न मी करणार. सो द गाईज बऱ्यापैकी डेकोरेशन हे मी केलेलं आहे. आणि फायनली म्हणजे फक्त क्वचित बाकी आहे, जे आपण म्हणजे ते बाउल वगैरे ठेवतो आणि जे खायचे पदार्थ वगैरे ठेवतो तेवढंच बाकी आहे. तर मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते, तर मग बघा तुम्ही आणि कमेंट करून देखील सांगा की कसं वाटलं. इवन मी कुठे बघितलं पण नाही कसं डेकोरेशन वगैरे, जस्ट एक मी माझ्या मनानेच केले. तर होप्स तुम्हाला आवडेल. तर ना व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, छान आहे, एक्साइटिंग आहे. आणि राजनंदिनीची फर्स्ट रिॲक्शन देखील बघायला मिळेल. तिला तुम्ही पाणी पाजलेलं आहे बरं का. तर पाणी पाजताना ती काय करते माहिती का, आणखीन दे म्हणती, चम्मच अशी ओढती हाताने अक्षरशः. आणि मेन म्हणजे एक हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आम्ही जेवत वगैरे असलो ना तर ती नुसतं आमच्याकडेच बघत बसते. तिला असं वाटतं की हे काय खाता काय नाही, नुसतं बघत बसते. आणि तिला जरी म्हणजे ना भूक लागलेली असते किंवा मग तिला आमच्या जवळ यायचं असतं, तर ती स्वतःला इतकी कंट्रोल करते ना, आम्ही खाईपर्यंत ती शांत बसते. म्हणजे किती हुशार बाळ आहे ना, की म्हणजे ती खाऊ देते, मम्मी पप्पांना व्यवस्थित खाऊ देते वगैरे.
तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तो व्हिडिओ. आणि डेकोरेशन आता बघा की तुम्हाला हे कसं वाटतं. कोचिसच बाकी आहे बऱ्यापैकी. सेट हे झालेला आहे. आता तिचे पप्पा येणार, आम्हाला शॉपमध्ये पण जायचं आहे. तिच्यासाठी तुम्हाला जे म्हणलं ते म्हणजे चांदीच्या बाउलमध्ये वगैरे तिला खायला घालायचं आहे मला. आता होप्स ते पूर्ण होऊ शकेल की नाही होऊ शकेल, कारण की डिपेंड ऑन टाईम. आता तिचे पप्पा जर टायमावर आले तर मग आपल्याला जाता येईल. जर नाही आले तर मग काय, आपल्या साध्या बाउलमध्येच तिला खाऊ घालायला लागणार आहे. तर चला डेकोरेशन बघा आणि सांगा नक्की. बघतोय मी बोलत होते एवढ्या वेळ ना, कशी बघत होते. हे बघ बच्चू, इकडे बघ बच्चा. आज आमच्या पिल्लूचं जेवण आहे. छान छान जेवणार आहे पिल्लू, हो ना. गोड गोड खाणार, तिखट तिखट खाणार, भात खाणार, खिचडी खाणार. आणखी काय काय खाणार बच्चो, काय काय खाणार, काय खाणार रे राजा, काय खाणार बप्पा, काय खाणार बच्चा माझा. ती इथे छानपैकी ती अशी ना खेळत बसली आहे. तेवढं म्हणजे मग डेकोरेशन तरी केलं थोडंफार. तिला हे असं सेपमध्ये टाकावं लागतं. कुठं पण फिरत राहते इकडे तिकडे. ये गोड स्माइल, गिव मी गोड स्माइल बेबी. हसा बरं, हो म्हण बच्चू. चलो आता ही तिच्या नांदामध्ये. सो डेकोरेशन बघूयात आपण. सो बघा ओव्हरऑल हे असं डेकोरेशन मी केलंय. जस्ट एवढंच आहे. आणि खाली ना सी गाईज हे असं केलंय. आणि जे टॅग्स आहेत बाकी ते बाउलला वगैरे लावायचे, हे खाली मी असं ठेवलंय. आणि ते पिलो वगैरे लावायच्या, टेडी वगैरे ठेवेल. आणि दॅट्स इट. आता हे ना तुम्हाला मी लाईट चालू करून दाखवते ॲक्च्युली. हे बघा आता आहे ना, एवढं ते उमटून काही दिसणार नाही आहे, कारण आता रात्र नाही आहे ॲक्च्युली. सो एनिवे तरी बघा कसं वाटतंय, बघू शकत असाल. राजनंदिनीची रिॲक्शन बघा. पिल्लू कसं वाटतं बच्चा, कसं वाटतं बच्चा, कसं आहे, कसं आहे. छान छान आहे, छान छान आहे बच्चू. प्रोग्रामसाठी तर आज एवढं लेट झालंय ना, तर बघता बघता आता 7:45 झाले. आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो. तर आता मी राजनंदिनीसाठी काही असं केलं होतं. मी आपलं तांदूळ वगैरे असतं ना, तर ते भाजून दळलं होतं. मग मी ते खाऊ घालणार आहे तिला. आणि ते आता शिजवायला टाकायचं आहे. माझ्यासाठी प्रिपरेशन हे तांदळाचं आहे पीठ. म्हणजे मी भाजून चांगले स्वच्छ धुवून वगैरे हे बासमती तांदळाचं मी हे असं मिक्सरमधून काढलेलं. आणि हे आहे मुगाच्या डाळीचं. ही पण धुवून स्वच्छ अशी मी वाटून घेतलं होते हे मिक्सरमध्ये. आणि ही जिरेपूड आहे. आणि दॅट्स इट. फक्त हे पाण्यामध्ये आता हे मी चम्मच, एक छोटासा चम्मच, हा छोटासा चम्मच याच्यामध्ये तांदळाचं टाकलं आहे पीठ. आणि 1 चम्मच मुगाचं टाकणार. तर याच्यामध्ये मी जवळजवळ 1 ग्लास पाणी टाकलं आहे. आणि हे अगदी किंचितसं जिरेपूड जाणार याच्यामध्ये चवीसाठी. बाकी तेल मीठ काहीच नाही. मीठ थोडंसं टाकेन मी, नाही सॉरी, मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं. असंच आपण तिला हे करणार आहे. बाकी आता हे प्रिपरेशन बाकी होतं. आता हे करणार मी. आणि हे इथं एवढंसं झालं होतं. काहीसं तर पडूच चाललंय हवेमुळं. 2-3 वेळा पडलं ते. इथं दोघांचं चाललंय खेळणं, राजनंदिनीच्या आणि तिच्या पप्पांचं. पिल्लू छान छान फळं भेटले पिल्लूला. अरे अरे मस्त मस्त.
राजनंदिनी पण रेडी आहे. तर इथे बघा राजनंदिनी रेडी आणि इथे मी आहे ना तिचं ताट पण रेडी ठेवलंय. आले बापरे, आज जेवण करायचं बच्चाला माझ्या. इथे मी हे असं ताटीचं वळ तयार केलंय. फायनली आता राजनंदिनी ही रेडी आहे खाण्यासाठी. आता आपण आहे ना ओळून घेऊया पिल्लूला. आता पिल्लूला आपण काय करू, बच्चाला ओळून घेऊया. अरे बापरे, ये किती खुश होती ती. काही करत नाही. आता आपण काय करूयात बच्चूला. बच्चूला आपण काय करू, आता हे घालू आपण बच्चूला. हो बापरे, हो छोटासा चेन घालूयात बच्चूला आपण. जाईल का शिवाय नाही जाणार. किती सुंदर आहे बच्चा, किती सुंदर आहे. ये हे बघ आता काय करूयात आपण. आता ओहो, अरे बापरे, ये मस्त मस्त. त्याचं तोंड झालं. आवडले बरं. नाही 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 पाणी पिले का. पाणी तू थोडस एक चमच खाऊ. नाही नाही आता नाही. बस 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 बस. नाही आता आता हो ना मम्मी तिला हे करते. गरम पाणी, गरम पाणी. अरे फेचर रे फेचर. हाँ घे बच्चा, पानी घे पानी. चंगे राजनंदिनीचा प्रोग्राम पूर्ण झालाय. तिला टेस्ट काही आवडलेली नाहीये. तर बघा हे बच्चू इकडे बघा. बच्चू, अरे बापरे, राणी राणी. आपण चैन कशी घातली बघू. चैन कशी घातली पिल्लूला बाबा. अरे बापरे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आमच्या राजनंदिनीचा अन्नप्राशनचा हा प्रोग्राम कंप्लीट झालेला होता. तिला फारशी चव काही आवडली नाही. मे बी मी चुकले वगैरे असेल काही बनवण्यात, तर प्लीज सजेस्ट करा. कारण की आता म्हणजे न्यूली मॉम आहे, तर त्यामुळे मला एवढं काही माहीत नाही आणि मोठे वगैरे पण नाही आहे इथे कोणी मला सांगायला. तर आमचा तिघांचाच असा छोटासा परिवार आहे. होप्स तुम्हाला हा आमची छोटीशी फॅमिली आणि आमचं राजनंदिनीचा अन्नप्राशनचा प्रोग्राम आणि व्हिडिओ देखील आवडला असेल तर लाईक, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.